नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही निघालेलो आहोत. एवढं तयार होऊन मी कुठे चाललेली आहे तुम्हाला मी दाखवते. आणि हे बघा, यांनी असं बॅग घेऊन चाललेले आहेत आणि आमची आता एक छोटीशी ट्रिप निघालेली आहे. अचानक मी कुठे जाणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवते. चला पाहूया आपण. तुम्हाला तर मित्रांनो, आपल्याला आता जायचं आहे बस स्टॉपला. पण बस स्टॉप आता खूप लांब आहे आणि आम्ही ते रिक्षावाल्यांना सर्वांना कॉल केला होता, पण ते म्हटले की सकाळ सकाळ एवढे चार्जिंग होत नाही, त्याच्यामुळं कुणीच ऑटोवाला यायला नको म्हटले. त्याच्यामुळं आता आम्हाला शेवटी चालत जावं लागत आहे. एवढ्या लांब परेशानी आहे खूप. एवढ्या सकाळी कोणीच नाही येत म्हटले ऑटोवाले, त्याच्यामुळं एवढ्या लांब आता चालत जावं लागत आहे आपल्याला. बघूया बस भेटते का. फास्ट जावं लागत आहे. चला तुम्हाला बस भेटल्यावर दाखवते. तर मित्रांनो, भेटलेली आहे आपल्याला बस. आपण आता बसलेलो आहोत बसमध्ये. आम्ही एवढं फास्ट येऊन ना खूप जास्त दम लागला होता, त्याच्यामुळे आता थोडा वेळ बसले होते मी. आता आपली गाडी निघालेली आहे आपल्या गडचिरोलीच्या बाहेर आणि आपण आता जात आहोत चंद्रपूरला. हे बघा, आता थोडं दिवस निघत आहे, आणखी निघला पण नाही, सूर्य पण निघलेला नाही, अंधारच आहे. ते गाडीच्या उजेडमुळे थोडस उजेड वाटत आहे जास्त, पण आणखीन अंधारच आहे. आपण चाललेलो आहोत आता चंद्रपूरला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत मूलच्या बस स्टॉपला. आणि गाडी पूर्ण रिकामी आहे. आम्ही 2 जण आहोत, मागे 2 जण होते ते उतरले आणि आता जात आहोत. आता वाजलेले आहेत 7 वाजलेत. आता बघूया, मी तुम्हाला चंद्रपूरला गेल्यावर सांगते की मी कुठे जात आहे. हे तुम्हाला चंद्रपूरमध्ये पोहोचलेला मी तेव्हा सांगते. आपलं हे चालू झालेलं आहे चंद्रपूरचं जंगल. बघा, पूर्ण जंगल आहे. थोडं पानं गर्दी असल्यामुळे थोडंसं कमी वाटत आहे, खूप जास्त एकदम गार वाटत बघायला. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत चंद्रपूरच्या बस स्टॉपला. आता आपण या बस स्टॉपवरून आपण आता जात आहोत रेल्वे स्टेशनला. आपल्याला रेल्वेने जायचं आहे. तर चला पाहूया. फर्स्ट टाइमच जात आहोत रेल्वे स्टेशन कुठं आहे माहित नाही. आता आपण विचारूया किंवा ऑटोने जाऊया. आता आपण बसलेलो आहोत ऑटोमध्ये आणि आता आपण निघालेलो आहोत रेल्वे स्टेशन कडे. छान वाटत आहे एकदम सकाळ सकाळी असं फ्रेश वातावरण. तर मित्रांनो, हे बघा, पोहोचलेलो आहोत आपण रेल्वे स्टेशनला. आणि किती छान असं इंजिन लावलेलं आहे मस्त. हे बघा, आता जाऊया आपण आतमध्ये, पाहूया रेल्वे स्टेशन चंद्रपूरचं. हे किती सुंदर असं काढलेलं आहे. आणि इथून आपण जाऊया आता प्लॅटफॉर्म वरती. इकडं पण एक असं प्लॅटफॉर्म आहे आणि इकडं पण असं प्लॅटफॉर्म आहे. आता आपण दुसरं, हे बंद पडलेलं आहे वाटतं, आहे का ना, ते बंद पडलेलं आहे का. आणि हे आता नवीन रो आहे वाटतं. हे प्लॅटफॉर्म एक आहे वरचं, मग वरून जावं लागतं आता. चला आता आपण वरती जाऊया. सगळ्यात खास गोष्ट फक्त महिन्यासाठी. मला ही घ्यायचं आहे. जवळच्या LIC शाखेला. प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 1265 तांबरम न्यू दिल्ली ग्रँड ट्रंक सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म तर मित्रांनो, फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही चंद्रपूरच्या रेल्वे स्टेशनला आणि आता इथं बसलेलो आहोत. तर अजून ट्रेन यायला वेळ आहे. आता 8:30 वाजलेले आहेत. आपली ट्रेन 9:30ला आहे.
त्याच्यामुळे इथे बसलो दादा निवांत. आता वाट बघणार आहोत ट्रेनची. ट्रेन आल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता थांबलेलो आहोत आम्ही. इथं ट्रेन येणारच आहे आणि हे बघा हे वरती जे कोच नंबर लागलेला आहे AB1, इथं आम्ही आता थांबलेलो आहोत. आता ट्रेन येईलच. तर मित्रांनो आलेलीच आहे आपली आता ट्रेन. आपण थांबलेलो आहोत बघा. आलेली आहे नंदीग्राम एक्सप्रेस. डोळेच फिरतात पण. हे बघा मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत. इकडे क्लिनिंग चालू आहे यांची सॅनिटायझरनी. आणि हे बघा आपलं चंद्रपूरचं रेल्वे स्टेशन. मला उठा लागल. हे बघा मी आरसा पण आहे इथं. तर मित्रांनो फायनली बसलेलो आहोत आम्ही ट्रेन मध्ये आणि आता ट्रेन चाललेली आहे. मी फर्स्ट टाइम असले हे AC मध्ये बसलेली आहे. सेकंड AC थोडस मला कसतर व्हायला लागले. बघू थोडा वेळ आणि जरा बेटर वाटेल. फर्स्ट टाइम ट्रेनचा प्रवास आम्ही करत आहोत आणि आम्ही जात आहोत माझ्या मम्मी पप्पाकडे गावी. आणि आम्ही त्यांना सांगितलं पण नाही की आम्ही येणार आहोत म्हणून. आम्ही सरप्राईज देणार आहोत त्यांना. त्यांना असं वाटत आहे की आम्ही आता आज दुपारी गडचिरोलीवरून नागपूरला जाणार आहे. मग नागपूरवरून ट्रॅव्हल्सनी रात्री निघणार आहे. मग उद्या सकाळी आम्ही पोहोचणार आहे असं त्यांना वाटत आहे. पण आम्ही सांगितलं नाही की आम्ही ट्रेननी येत आहे, कारण त्यांना माहिती आहे आम्ही कधीच ट्रेननी येत नाही आणि आम्ही फर्स्ट टाइम आता ट्रेननी जात आहोत. ट्रेनचा एक्सपिरियन्स घेतात कारण आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचं, त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं नाही. तर त्यांची पण आपण रिॲक्शन पाहूया. मी तर खूप जास्त खुश आहे. मस्त फक्त थोडासा विंडो ओपन राहायला पाहिजे होता. बाकी ठीक आहे. फक्त विंडो बंद आहे आणि ते फर्स्ट टाइम मी बसले नाही असे फर्स्ट AC सेकंड AC, त्याच्यामुळे मला कसं तरी व्हायला लागले थोडस. कसा वाटत एक्सपिरियन्स? खूप छान. ट्रेनचा नंबर 1. मी पहिली वेळेस बसलो नाही का. मी पण पहिली वेळेस. म्हणजे आपण रिझर्वेशन हे बघा पूर्ण इकडं सगळं रिकामच आहे, कोणच नाही. आम्हीच आहोत इकडं आणि पलीकडच्या डब्यामध्ये आहेत दुसरे. इकडं आम्ही दोघंच आहोत. तर मित्रांनो बसलेली आहोत आम्ही ट्रेन मध्ये आणि एकदम छान वाटत आहे. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स ट्रेनचा आणि सेकंड ACचा. चांगलं वाटत आहे, मस्त वाटत आहे. आता फर्स्ट टाइम ट्रेनने आम्ही चंद्रपूरवरून गावाकडे जात आहोत फर्स्ट टाइम एवढ्या वर्षानंतर. त्याच्यामुळं हे एक्सपिरियन्स पण आपण आता घेऊन पाहूया कसा वाटतो आपल्याला. आतापर्यंत तर प्रवास चांगलाच आहे, ठीकठाक छान वाटला. आता इथून पुढचा पाहूया आपण. पण मस्त वाटत आहे, बघायला पण भेटतंय. थोडंसं विंडो AC असल्यामुळं नाही पण असं रिझर्वेशन वर कुणाची चावचाव वगैरे काय नाही. आपापलं रिलॅक्स शांत आहे वातावरण, एकदम मस्त. इथं जेवायला पण आहे आणि मी टिफिन पण बनवून आणलेला आहे मस्त. आम्ही इथं दोघांत नंतर थोड्या वेळाने जेवण करतो, भूक लागली तेव्हा. मस्त एन्जॉय करत जाऊया घरी आणि घरच्यांना देऊया सरप्राईज. त्यांना बिलकुल माहित नाही. ते आता मला नंतर फोन करेल मग मी 10-10:30ला की काय करत आहे, काय कधी निघणार आहे म्हणून. पण त्याला माहीतच नाही की मी निघलेली आहे. आपण देऊया अचानक सरप्राईजचा धक्का. तर बघूया त्यांची रिॲक्शन आणि कशी मला मजा येते ते पण बघूया. कारण मी तर आता खूप खुश झाली आहे. मी रात्रपासून झोपलेली नाही, बिलकुल झोपलेली नाही, 1 सेकंड पण झोपली नाही. की लवकर उठायचं आहे, 4ला लवकर उठून स्वयंपाक करायचं, हे करायचं ते करायचं, असं कोणाकोणाला होते की झोपच येत नाही रात्रभर. त्याच्यामुळे मला तशी झोपच लागली नाही. त्याच्यामुळं मग मी रात्रभर जागीच होते. घरचे पण सगळे कामं वगैरे आवरले, पटपट सगळं सेटअप व्यवस्थित करून आलेली आहे आणि स्वयंपाक पण बनवला 4 वाजताच आणि आंघोळ वगैरे करून सगळ्या गोष्टी
रेडी करून आपण आता आलेलो आहोत. आणि काय आपल्या गडचिरोलीवरून पण चंद्रपूरसाठी गाडी चांगली भेटली. शिवशाही होती, ते पण पूर्ण काच बंदच होती. मी म्हणलं मला कसं तरी होते, म्हणलं म्हणजे काच बंद असल्यामुळे थोडी हवा पाहिजे. तर मग समोरच्या सीटवर बसले, आपले ड्रायव्हरच्या मागची सीट असते ना, मग तिथे मग त्यांनी ते ओपन केलं. मग छान वाटलं मला. मग काहीच वाटलं नाही की कधी चंद्रपूर आलं हे पण आपल्याला समजलं नाही. मग येऊन इथं आपण 1 घंटा बसलो होतो स्टेशनवरती. असंच छान वाटलं, मस्त. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. माझ्या मिस्टरांना तर ट्रेनने बिलकुल नको वाटतं यायला, त्यांना बिलकुल आवडत नाही. पण मीच म्हणलं की यावेळेस आपल्याला ट्रेननंच जायचंय, कारण एका दिवसामध्ये पोहोचतो. आता सकाळी निघला, आता रात्री आम्ही 6-7 पर्यंत घरी पोहोचून जाऊ. पण जर ट्रॅव्हल्सने जातो ना, तर मग आज दुपारी आपण गडचिरोलीवरून निघतो, मग तिथून नागपूरहून अजून रात्रभर आपण ट्रॅव्हल्समध्ये असतो. मग दुसऱ्या दिवशी आपण सकाळी घरी पोहोचतो. हे खूप मला प्रवास नको वाटत आहे जास्त, त्याच्यामुळे म्हणलं एक वेळेस ट्राय तर करून बघूया आणि ट्रेनने जाऊन बघूया. त्याच्यामुळे यांनी तयार झाली की ठीक आहे चल मग जाऊ ट्रेननी. म्हणून मग आता आम्ही फायनली जात आहोत. मी तर खूप खुश आहे. खूप वर्षांनंतर मी ट्रेनमध्ये बसलेली आहे. आणि ह्या फर्स्ट म्हणजे सेकंड AC मध्ये तर मी फर्स्ट टाइम बसले रिझर्वेशनमध्ये. एनी टाइम म्हणजे अगोदर 1-2 वेळेस जेव्हा मी ट्रेनने प्रवास केला आहे, मी लोकलमध्येच केलेला आहे, जनरल डब्यामध्ये. त्याच्यामुळं AC मध्ये फर्स्ट टाइम करत आहे. छान वाटत आहे. तर कसं वाटत आहे? मस्त एकदम. आता आणि मध्ये टेबल ठेवलं, त्याच्यामध्ये एकदा अशा डेटला आल्यासारखं वाटायला लागलंय ना. छान वाटत आहे आम्हाला. फर्स्ट टाइम आम्ही ट्रेनने असं जात आहे सोबत आपण एकमेकांच्या. ते समोरासमोर ते मी समोरासमोर, नाहीतर मग असं कुठंतरी साईडला सीट राहील. साईडच्या सीट राहतात. पण असं मस्त कुठंतरी डेटवर आल्याने वाटायला एकदम सायलेंट छान असं है ना. मजा येईल आम्हाला. छान वाटलं नाही असं जास्त काही असं आदळणं बिदळणं. हा छान. मित्रांनो बघा का संगम आहे ना, आपली सीट सोडून दुसऱ्याच्या सीटवर जाऊन बसले. तिथं बघा ते सीट खाली दिसली तर तिकडे पलीकडल्या राईट साईडला बघत बसले. बघा आपली सीट सोडले कशी मस्त बसले बघा. ओय दुसऱ्याच्या सीटवरून ओट. दुसऱ्याच्या सीटवर जाऊन बसलेस का? हो, दोन्ही विंडोची मजा घेता, इकडले आहे तिकडले आहे. छान वाटत आहे का तिकडे? छान वाटत आहे. छान. इथं आरसा पण आहे, ते तर लई छान वाटायला. उतरताना एकदा मेकअप करायचे ना, लगेच पिंपल आलाय मला. डान्स करू का एक ट्रेन मध्ये? रील मला कळतंय की मग काय तर रुबाब लईच रुबाबा झाला कार्यक्रम. पॅसेंजर अजून आलं नाही तर रुबाबात यायचं. कुठला? वरचा हे ते बरी. आपल्या इथं खाली कोणी नाही. आपण थोडी शूट आपली ना. मला काय वाटलं सांगू का, जे एवढे अर्धे आपल्याला नाही हे 19 नंबर खालची, 20 नंबर वर ते बाण मारले आणि त्याच्यावरती. मग मला एक सांग की एक सीट घेऊन दोघं बसू शकत नाही? नाही बसू शकत. नाही ते का जनरल वार्ड आहे का? जनरल वार्ड मध्ये जनरल डब्बा. वा केमिकल लोचा झाला. केमिकल लोचा आहे ना ते. आईला खरंच केमिकल लोचा झाला माझ्या डोक्यात. म्हणून तू बसली तशी. म्हणून मी एका जागी बसलो. आरामशी झोपून जाते ना राजा म्हणून. हा मग झोपायसाठी तरी ही घेतलेला आहे का? मस्त आराम करणे का. तुला तुझी 6 घंटे लागते ना? 6 घंटे लागतात ना? 6 घंटे लागते का 8 घंटे लागते माहित नाही. 6 का 6.5 घंटे लागते. मस्त झोप घ्यायची 5 घंटे. आरामशीर झोप होते. हो पण एक जण जागी राहायचं. तू तर भरोसाच नाही तुमचा. माझा भरोसा नाही करायचा. नाही 1, 2, 3, 4 घंटे तर झोप होते. 1-2 घंटे बघायचं. ठीक आहे, थोडा वेळ पडायचं, थोडा वेळ उठायचं, पडून बघायचं. बसून राहण्यापेक्षा पडून बघायचं. पडून बोलायचं राहायचं. कसं वाटलं मग झोपायची सीट आहे माहीत झाल्यावर? लय मजा आली. तुला काय वाटलं? बसायची होती म्हणून बसली होती निवांत.
बरं झालं झोपायची भेटली आहे का नाही. मला एवढंच आहे आता. एक नंबर एवढाच आपला आहे वाटले. एक साईड ना 19 नंबर म्हणजे एक साईड. इथं दुसरं कोणतं येणार आहे वाटले. नाही नाही तर मला आता समज तुम्ही सांगलं की हे एक आपलं तुमचं ते तेवढं तू म्हणलीस ना रेल्वेनं जायचं म्हणून, तर मी प्री प्लॅन केलो. पहिलं हिला झोपून न्यायचं आहे, तकलीफ झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी पहिलेच बुकिंग केलं. धन्यवाद. सेकंड क्लास ना AC ना. मला काय माहितच नाही. मग मी तेवढ्याच जागेत बसले हो बाहेर का. एवढ्या जागेत बसले, एवढ्याच बसले होते मी. मला वाटलं बस आता मस्त झोप आता झोप. असं आरामशीर घरच्यासारखं निवांत राहते आता मी. टेन्शन नाही. प्रवासासारखा नाही, प्रवास एन्जॉयमेंट घरच्यासारखा करायचा. हो खुशी झाली मला ऐकून. झोपा मग आता. तुम्ही झोपला नाही रातभर. मग खायचंच पडलेलं याला. मग खाऊन ये का. जिंदगी जगायचं तर कशासाठी, फक्त खायसाठी. तसलं बोलायचं नाही मला. बदला लूंगी मैं इस चीज का, बदला लिया जाएगा. मी आंघोळ करूपर्यंत आपण इकडं जेवून निघले. मला म्हणतात जेवण करा. ऐका मला एक गोष्ट सांगा. मला काय वाटलं रेल्वे मध्ये बसून मला सकाळी जेवण करायचं म्हणून मी इथपर्यंत पण येऊ शकले नसते चंद्रपूर पर्यंत. तुम्ही आंघोळ करायला होतं वाजले होते 5 बरोबर. एवढी गडबड झाली म्हणत तुम्ही येईपर्यंत मग अजून वेळ होते म्हणून मी खाऊन घेतलंय. मला भूक लागली होती खाल्ले. तुम्ही जेवू ना म्हणलं ना नंतर. मी का करू आता. मला ट्रेन मध्ये बसून जेवण करायचं दोघं म्हणून. आता पोट भरलेलं आहे ना माझं. डबल जेवायचं अजून. पोट भरलेलं आहे ना माझं. तुम्ही डबल का खालो. मला माझ्यासोबत नको म्हणलो. पुन्हा का खालो. मला जेवायचं नाही आताच म्हणलो. अबे का खालो डबल. तिथली एक पोळी तिथंच ठेवलीस का सोप्यावर. मला का माहित नाही. मला माहित. हे बघा मित्रांनो किती सुंदर नदी झाली. तर चला मित्रांनो आता आपण जेवण करून घेऊया. भूक लागलेली आहे, सकाळी खाल्लेलं आहे लवकर त्याच्यामुळं. चला मी काय काय आणले तुम्हाला दाखवते. इथं आपण आणलेले आहेत चपात्या आणि याच्यात आणलेली आहे शेंगदाण्याची चटणी. हे बघा याच्यात आपण आणलेली आहे टमाट्याची चटणी. चला आपण आता जेवण करूया पटकन. चला मित्रांनो या जेवायला. मस्त झाले टमाट्याची चटणी, चपाती आणि शेंगदाण्याची चटणी. भूक लागली आता जेवण करून थोडासा आराम करणार आहे. चला जेवा तुम्ही पण. कसं लागले मग जेवण. जोरात जरा मजा यायला का जेवायला. मस्त मजा येत आहे. भूक लागली होती. छान झाले शेंगदाण्याची चटणी, टमाट्याची चटणी नंबर 1. आता जेवण करत आहे. जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटते. हे बघा यांनी मला आता मस्त झोपायला करून देत आहे तयारी. आता जेवण झालेलं आहे आमचं. हे बघा आपल्याला झोपायला मस्त आपले बेड तयार केलेले आहेत. उशी वगैरे टाकल्या, बेडशीट टाकल्या. आता मी इकडे झोपणार आहे. इकडे माझे मिस्टर झोपणार आहेत. थोडा वेळ आराम करून घेऊया. झाली का तयारी झोपायची. हा झोपा आता. लोळा. वा 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 का भारी. ऊन बी यायले का. मजा आहे मग. ट्रॅव्हल्स मध्ये ट्रॅव्हल्स पेक्षा छान वाटायला ह्या का नाही. मोठ्याला निवांत पडा आरामशीर. हे बघा आम्ही असं पडदा लावून घेतला. आता मधून सगळा पडदा लावलेला आहे. मस्त आता आराम करायचा. बॅगा इकडे खाली ठेवल्या.
वाव हे तर बघ वा 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 वा. अरे वा. लय हाय. हा. भारीच आहे की. एक नंबरचा आहे. तुरीच्या ह्याला कसं करून ठेवले ते. इथं तर बघ किती रेगर आहे. वा वा. भारीच करून. तर मित्रांनो आता आपलं स्टेशन येणारच आहे उतरण्यासाठी नांदेडचं, पण अर्धा घंटा लेट झालेला आहे आपल्या ट्रेनला. तर आता बघूया किती वेळ लागते आपल्याला घरी जायला. गाडी आपल्याला लवकर भेटली तर आपण लवकर घरी जाऊ, नाही तर रात्रच होईल आपल्याला घरी जाण्यासाठी. तर आता आपण नांदेड आल्यानंतर उतरूया. आता 15-20 मिनिट राहिलेले आहेत आपल्याला उतरण्यासाठी. चला मित्रांनो आता आम्ही उतरत आहोत. आमचं स्टेशन आलेलं आहे. चला जाऊया. तर मित्रांनो पोहोचलेलो आहोत आम्ही आता नांदेडच्या रेल्वे स्टेशनला. फायनली नांदेड मध्ये पोहोचलेलो आहोत. 4:45 वाजलेत. आता आम्ही जातो. आता बस स्टँडला जायचंय. तिथून गावाकडे जायची. आता बस ये ना तर तुलाच येते सावकाशी. तर आता निघलेलो आहोत आपण स्टेशनच्या बाहेर आणि ऑटोने जात आहोत. आपण आता बस स्टॉपला पटकन जाऊया. तर मित्रांनो आपल्याला भेटलेली आहे नांदेड लातूर गाडी आणि आपण आता चाललेलो आहोत. तर मित्रांनो आता आपली गाडी लागलेली आहे हायवेला आणि आपण जात आहोत आता माझ्या गावाकडे. नांदेड वरून आपण बसलेलो आहोत लातूर गाडीला. आता इथून मला आणखीन 1.5-2 तास तरी लागतात. तर आपण आता जाऊया आणि आता तिथून पण शिरूर ताजमहलला उतरायचं आहे. तिथून मग आणखीन दुसरी एक गाडी किंवा ऑटो काहीतरी आपल्याला बघून माझ्या गावी जावं लागेल. आणि तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत अहमदपूरच्या बस स्टॉपला आणि आता वाजलेले आहेत 5:45 आणि आपल्याला अजून शिरूर ताजबंद येण्यासाठी काय म्हणतो 15-20 मिनिट लागतात. पण 10-15 मिनिटं लागतातच. मग तिथून आमच्या गावाकडे जाण्यासाठी 10-15 मिनिट लागतात. मग तिथं गाडी भेटते का नाही आपल्याला माहित नाही. आता आपण पाहूया गाडी भेटते का नाही ते. कारण आपण आता सकाळी 6 वाजता बसलेलो आहोत आणि आता 7 वाजत आहेत. म्हणजे आपल्याला 12-13 तास झालेले आहेत गाडीमध्ये बसून. आता खूप थकवा आलेला आहे मला प्रवास करून. आता कसं डोकं दुखायला लागले कसं तर व्हायला. तेव्हा पटकन घरी यावं वाटत आहे. बघूया आता आपल्याला पटकन गाडी भेटायला पाहिजे. शिरूरवरून ऑटो किंवा गाडी काय पण भेटली पाहिजे. मग लवकर घरी जावं वाटत आहे. आता चला पाहूया आपल्याला गाडी भेट. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत शिरूर ताजमहल निघालेलो आहोत. 1 मिनिटावर आपल्याला गाडी भेटलेली आहे. आपण चाललेलो आहोत आमच्या गावाकडे. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या घराजवळ. आम्हाला पप्पा आता दिसले ते आम्ही चोरून थांबलोत आता इथं. आता आम्ही आतमध्ये आमच्या गल्लीमध्ये जातो. बघूया त्यांची रिॲक्शन. रेल्वे जिंदाबाद. अच्छा तर मित्रांनो मस्त घरी पोहोचलेला आहे. सगळे एकदम शॉक मध्ये गेले होते आणि सरप्राईज त्यांना भेटलेला आहे. काय बोला ते समजत नव्हतं. मजा आली मला तर खूप जास्त हसू येत होतं. आता मस्त मी फ्रेश वगैरे झालेली आहे. ड्रेस वगैरे चेंज केला. आता मम्मीला विचारूया मम्मीला सरप्राईज कसं वाटलं ते. मग मम्मी तुला कसं वाटलं सरप्राईज माझं? लय छान वाटलं सरप्राईज. एकदम मस्त वाटलं.
आमच्या ध्यानात आम्ही एकदम म्हणालो की लेकरू आता उद्या येणार आहे, आता गाडीत बसणार आहे संध्याकाळी, आणि आता कशी कशी येते की माय कसा प्रवास करते की असं वाटायला होतं आम्हाला. आम्ही रिलॅक्स मध्ये बसलो, आता उद्या येणार आहे, आता येणार आहे तर गाडीत 9ला बसते असं वाटलं. पण अचानकच दाराची बेल वाजली 7:30 वाजता. मग आशिषनं दार उघडला. त्यानं बघितलं का अरे, म्हणलं हे काय, म्हणलं काय झालं, तर हे बघ कोण आले म्हणला. मग बघितलो तर काय, अरे बापरे, म्हणलं काय तुम्ही उद्या येणार होतं की आज कसं काय आलो, लय सरप्राईज भारी दिलं म्हणजे. आम्हाला कळणच झाले की काय करावं काय नाही, लय आश्चर्याचा धक्का दिला यांनी मोठा. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. परेशानी झाली नाही ट्रेन आल्यामुळे, ह्यांचा प्रवास छान झाला, एका दिवसामध्ये मस्त आले, त्याच्यामुळे मग काही नाही, मस्त वाटलं. मग पुन्हा मला उद्या येणार ते आजच कसं काय आले. असं भरपूर आम्हाला हे झालं, ते आश्चर्यच वाटलं. तर मित्रांनो असं मस्त आहे ना, छान सरप्राईज आम्ही दिलेला आहे, त्यांना आवडलेलं आहे, फुल सगळे खुश होते. आता मस्त आम्ही जेवण वगैरे करून आराम करणार आहोत. चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.